तर काय म्हणते चिल्ला पार्टी, आज सकाळी आपण लवकर उठलो कारण चाललो आपण कामाला. मग का आपल्या आई साहेबांना आपल्याला शरबत करून दिलं. मग शरबत पिऊन घेतलं मस्तपैकी. तुम्हाला माहीत नाही का बाहेर किती ऊन तर पुरायला, तर म्हणून शरबत पिऊन घेतलं. मग आलो आपण डायरेक्ट संतोष भाऊच्या घरी. दिवाकर बोलले म्हटलं जा म्हटलं अंदर, आपल्यासाठी आपले 2 डागा आणि 1 कट्टे घेऊन या म्हटलं. निंबू याचाला भराले. मग डागा कट्टे घेऊन घेतले सोबत. मग निघालो पैदल कारण की आपल्याजवळ गाडी नाही. मग पैदल जावं लागते. मग सीधा आला आम्ही वाहत आल्यावर पहिला आपला हत्यारा पाहिला कुठे आहे. तर हत्यार घेतला, लागलो निंबू तोडायला. मग निंबू तोडता बाबा मला अशा जागी निंबू लागलं की विचारू नका तुम्ही. असं वाटलं की माणूस गेला म्हटलं. पहिले 5 मिनिटं तिथं बसलो मी शांततेनं. मग तिथून म्हटलं बसून काही फायदा नाही म्हटलं, पहिले निघा म्हटलं होतून. मग आलो इकडे पाणी गिनी पिलं. मग असं बरं वाटलं. मग वापस आलो निंबू तोडायला. आणि इकडे आमचे दिवाकर भाऊले काही माहीतच नाही काय झालं काही. दिवाकर भाऊले म्हटलं सांगून काही फायदा नाही. मग दिवाकर भाऊ म्हणत की मी निंबू तोडतो. मी आलो तोडा म्हटलं, माझ्यासाठी बरंच आहे म्हटलं. पण की माझं काय झालं ते तुम्हाला माहीतच नाही. मग तुम्ही तोडा म्हटलं निंबू. मग दिवाकर भाऊने निंबू तोडले. मग काय आम्ही लगेच डाग भरली, डाग शिवून घेतली. मग गाडीवर ठेवली डाग आणि दिवाकर भरले. म्हटलं चला घरी लवकर.